आजचा जमाना व्हेइकल्सचा आहे, वाहनांचा आहे, ऑटोमोबाईल्सचा आहे। आज आपण पाहतो की आजूबाजूला जी वाहनं दिसत आहेत त्यांचे डिझाईन्स अफलातून आहेत। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या डिझाईन्सनी त्यांच्यावर जादू केली आहे। हे डिझाईन जर आपल्याला शिकायचं असेल तर बॅचलर ऑफ डिझाईन इन ट्रान्सपोर्टेशन डिझाईन हा कोर्स, हा पदवी अभ्यासक्रम आपण करू शकतो। हल्ली आपण पाहतो टू व्हीलर्स असतील, कार्स असतील, ट्रेन्स असतील, विमानं असतील, यामधलं आतलं डिझाईन आणि बाहेरचं डिझाईन यामध्ये तुम्हाला वाहनांचं स्केचिंगसाठीचं कौशल्य, त्याचबरोबर त्यासाठीचं लागणारं कॅडकॅम, एरोडायनॅमिक्स सारखा एक तांत्रिक अभ्यासक्रमातला एक महत्त्वाचा भाग आणि त्यासोबतच आपण ज्या गोष्टींसाठी हे करतोय ते म्हणजे युजरसाठीची सस्टेनेबिलिटी किंवा सुटेबिलिटी आणि इस्थेटिक म्हणजे ते दिसतंय कसं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या वाहनाचा वेग असेल, त्या वाहनाची युटिलिटी असेल आणि त्याचं मायलेज असेल, याच्यावर देखील त्याचा उत्तम परिणाम व्हावा या दृष्टीने असलेलं वाहनाचं डिझाईन हे ट्रान्सपोर्टेशन डिझाईनमध्ये शिकवलं जातं। सध्याचा काळ तर इलेक्ट्रिकल व्हेइकल्स, स्मार्ट मोबिलिटी आणि फ्युचरिस्टिक व्हेइकल्स यांच्या विचार प्रक्रियेचा आणि तशा प्रत्यक्ष डिझाईन आणि उत्पादनाचा आहे। इथून पुढच्या काळामध्ये अशी बदललेली वाहनं आपल्याला रस्त्यावर किंवा आजूबाजूला पाहायला मिळणार आहेत। त्या सगळ्या यंत्रणेचा तुम्ही भाग होऊ शकता जेव्हा BDS सारखा ट्रान्सपोर्टेशन डिझाईनमधला अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण कराल। यामध्ये तुम्ही होऊ शकता ऑटोमोटिव्ह डिझायनर, मोबिलिटी कन्सेप्ट आर्टिस्ट, R&D एक्सपर्ट आणि फ्युचरिस्टिक व्हेइकल प्लॅनर। तर मित्रांनो, तुमच्याकडे स्केचिंग कौशल्य असेल, क्रिएटिव्हिटी असेल, 3 डायमेन्शनल व्हिज्युअलायझेशन असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक असेल आणि इतरांपेक्षा जरा वेगळा विचार करून काही सुंदर असं नवनिर्मिती करायची इच्छा असेल आणि खास करून ऑटोमोबाईलमध्ये इंटरेस्ट असेल तर ट्रान्सपोर्टेशन डिझाईन हे तुमचं कार्यक्षेत्र निश्चितपणे होऊ शकतं।